काही गावात अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तर मग त्या गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी पाहिजे म्हणून मग आम्ही सोलर पॅनलचं प्रोजेक्ट आहे. सोलर पॅनल हे सगळीकडे प्रोजेक्ट इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी बनेल, रिन्युएबल एनर्जी. नंतर विंडमिलने पण आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्याच्याने मग आपण जी इंडस्ट्रियल यूज आहे त्याच्यात आपण यूज करू शकतो. वरून आपण स्ट्रीट लाईटसाठी यूज करू शकतो. जे सोलर पॅनल ते आपण आपल्या घरात यूज करू शकतो. नंतर हॉस्पिटल्स आहे. गावा ठिकाणी आपल्याला काय होतं की हॉस्पिटल्स असतात पण तिथे स्पेशलिस्ट डॉक्टर्स नसतात किंवा काहीतरी आपल्याला कमतरता मिळते म्हणून मग. आणि कधी कधी कसं असतं गावा ठिकाणी हॉस्पिटल्स नाही भेटत, मग त्याच्यामुळे माणसांची डेथ होते. मग ती डेथ रेट कमी करण्यासाठी आपण गावात हॉस्पिटल आहे विथ ICU बेड्स फॅसिलिटी, आणि नंतर तिथे आपल्याला जेनेरिक मेडिसिन्स पण भेटतील जे थोडं चीप असतात कम्पेअर टू बाकीच्या मेडिसिन्सची. नंतर आपल्या तिथे गावा ठिकाणी सगळं मीन्स आपल्याला ग्रॉसरी बघितलं किंवा काही पण आपल्याला पाहिजे असेल मेडिसिन्स किंवा व्हेजिटेबल फ्रूट्स किंवा अदर स्टेशनरी ऑब्जेक्ट्स वगैरे पाहिजे तर ते आपल्या इथे सुपर मार्केट आहे खालती, तिथे आपण सगळं परचेस करू शकतो. वरती पोरांसाठी लायब्ररी, म्हणजे जर का कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल तर त्याला बुक्स नसतात अवेलेबल, म्हणून मग त्या अवेलेबल होतील. आणि इन केस जर का एखादी बुक अवेलेबल नसेल तर आपण ई बुक फॅसिलिटी पण आहे, म्हणजे आपण लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर आपण ती बुक बघू शकतो. नंतर त्याच्यावर आपल्याला स्किल इन्क्युबेशन सेंटर मीन्स तिथे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामध्ये आपल्याला एंटरप्रेनरशिपचं डेव्हलपमेंट, आता इंडियामध्ये एंटरप्रेनरशिप गरज आहे कारण GDP जो इन्क्रीज होतो आपला तो एंटरप्रेनरशिपनेच इन्क्रीज होतो. नंतर सगळ्याला मीन्स इम्पॉर्टंट आहे ते एज्युकेशनची. जर का लिटरेट असेल माणसं तरच डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून स्कूल आपली डिजिटल स्कूल असेल त्याच्यात व्हिज्युअली पोरांना स्टडी केलं जाईल जेणेकरून त्यांच्या ब्रेनमध्ये जास्ती लॉंग टाईम ते लक्षात राहील. आणि हे जे रोड्स आहेत ते पेव्ड रोड्स आहेत, मीन्स आपल्याला जे सिमेंट्सचे रोड भेटतात तसे रोड्स आहेत. वॉक करायला चांगलं आहे किंवा आपल्या व्हेकल्स चालवायला चांगलं आहे. आणखी तिथे इंडस्ट्रीज आहे जेणेकरून जे अनएम्प्लॉयमेंट असेल रेट गावातली ती अनएम्प्लॉयमेंट रेट कमी करता येईल.